या व्हिडिओमध्ये आपण NCERTचा 11th बायोलॉजीचा चॅप्टर बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशन पुढे कंटिन्यू करणार आहोत. आत्तापर्यंत आपण इंट्रोडक्शनवाला पॅसेज पाहिलेला आहे आणि प्लाझ्मावाला पॅसेज पाहिलेला आहे. ब्लडचं कंपोजिशनमध्ये ब्लडमध्ये पाहिलं आपण, ब्लडमध्ये प्लाझ्मा असते आणि फॉर्म एलिमेंट्स असतात. प्लाझ्मा 55% असते टोटल रक्ताच्या आणि फॉर्म एलिमेंट्स किती असतात 45%. आता आपल्याला आज फॉर्म एलिमेंट्स काय असतात ते पाहायचे. तर चला आपण पाहूत फॉर्म एलिमेंट्स. आज आपल्याला पाहायचे फॉर्म एलिमेंट्स. इरिथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स and platelets are collectively called formed elements. इरिथ्रोसाइट्स म्हणजे लाल रक्तपेशी, ल्युकोसाइट म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स या सगळ्यांना, या तिघांना मिळून कलेक्टिवली म्हणजे तिघांना मिळून, कॉल्ड म्हणजे म्हणतात, फॉर्म एलिमेंट्स. तर या तिघांना मिळून फॉर्म एलिमेंट्स म्हणतात, तीन पेशाला मिळून. अँड they constitute nearly 45% of the blood. दे म्हणजे हे तिघं मिळून काय म्हणतात फॉर्म एलिमेंट. कन्स्टिट्युएंट म्हणजे ते बनवतात. कन्स्टिट्युएंट म्हणजे घटक आहेत. किती टक्के घटक आहेत रक्ताच्या? 45% घटक आहेत रक्ताच्या. 45% जे आहेत ते हे फॉर्म एलिमेंट्स न बनलेलं आहे आणि उरलेलं 55% रक्त प्लाझ्मानं बनलेलं आहे. चला आता एक एक बघायचे. इरिथ्रोसाइट्स और त्यांनाच म्हणतात रेड ब्लड सेल्स म्हणजेच RBC आर द मोस्ट अबंडंट म्हणजे पुष्कळ प्रमाणात उपलब्ध आहेत, खूप जास्त आहेत, ऑफ ऑल द सेल्स इन द ब्लड. तर ब्लड म्हणजे रक्तामधल्या सगळ्या पेशांमध्ये सगळ्यात जास्त जे उपलब्ध आहेत. अबंडंट म्हणजे सगळ्यात जास्त, मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचं नाव आहे इरिथ्रोसाइट्स. त्यांनाच काय म्हणतात रेड ब्लड सेल्स. अ हेल्दी ॲडल्ट मॅन. हेल्दी म्हणजे निरोगी, एकदम चांगला, तंदुरुस्त. ॲडल्ट म्हणजे ज्याचं वाढ पूर्ण झालेली आहे असा माणूस, 18 वर्षाच्या वरचा. हॅज ऑन ॲन ॲव्हरेज म्हणजे जवळपास एक सरासरी 5 मिलियन्स म्हणजे 50 लाख. 1 मिलियन म्हणजे 10 लाख असते. ते 5.5 मिलियन्स म्हणजे जवळपास 55 लाख. 50 ते 55 लाख RBC जे आहेत पर क्युबिक मिलीलिटर ऑफ ब्लड. ते एवढ्या रक्तामध्ये 50 ते 55 मिलियन्स काय आहेत RBC आहेत. तर RBCची संख्या दिलेली आहे तुम्हाला, तेवढं लक्षात ठेवायचं. पण एवढी संख्या आहे, 5 मिलियन्स टू 5.5 मिलियन्स. RBCs are formed in the red bone marrow in the adults. ॲडल्ट्स म्हणजे प्रौढ व्यक्तीमध्ये, वाढ झालेल्या पूर्ण व्यक्तीमध्ये RBC फॉर्म म्हणजे तयार होतात. इन द रेड बोन मॅरो. तर कशामध्ये तयार होतात? रेड बोन मॅरोमध्ये तयार होतात. RBCs आर डिवॉइड ऑफ न्यूक्लियस. डिवॉइड म्हणजे नसणे, उपस्थित नसणे. तर त्यांच्याकडे काय नाही आहे, डिवॉइड म्हणजे नसणे, न्यूक्लियस नाही आहे. इन मोस्ट ऑफ द मॅमल्स. तर जास्तीत जास्त मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी. तर जास्तीत जास्त सस्तन प्राण्याच्या शरीरामध्ये ज्या RBC आहेत त्यांच्याकडे न्यूक्लियस नाही. अँड आर बाय कॉन्केव. त्यांचा आकार कसा आहे? बाय कॉन्केव आहे, म्हणजे दोन्ही बाजूने मध्ये असा चपटा आहे, मध्ये खोलवट आहे. इन शेप. तर शेप लक्षात ठेवा, बाय कॉन्केव आहे आणि न्यूक्लियस नाही आहे RBCला. दे हॅव अ रेड कलर्ड आयर्न कंटेनिंग कॉम्प्लेक्स. तर त्यांच्याकडे बघा, दे हॅव म्हणजे त्यांच्याकडे आहे रेड कलर्ड म्हणजे लाल रंगाचं,
आयन कंटेनिंग म्हणजे त्याच्याकडे आयन असते, त्याच्यामध्ये आयन सामावलेलं आहे. कॉम्प्लेक्स प्रोटीन म्हणजे जटिल प्रथिन आहे ज्याच्यामध्ये आयन आहे. कॉल्ड आणि त्या प्रथिनाचं नाव काय? हिमोग्लोबिन. तर RBCमध्ये एक प्रथिन आहे त्याचं नाव काय? हिमोग्लोबिन, ज्याच्यामध्ये लोह म्हणजे आयन आहे. हेन्स द कलर अँड नेम ऑफ दीज सेल्स. हेन्स द कलर आणि नेम ऑफ दीज सेल्स म्हणजे या लोखंडामुळे, या हिमोग्लोबिनमुळेच त्यांना कलर प्राप्त होते या पेशींना, लाल. आणि त्यांचं नाव पण आहे लाल रक्तपेशी. नेम म्हणजे नाव आणि कलर याच हिमोग्लोबिनमुळं प्राप्त होते RBCला. अ हेल्दी इंडिव्हिज्युअल म्हणजे एक निरोगी माणूस, इंडिव्हिज्युअल म्हणजे एक माणूस, हॅज 12 ते 16 ग्राम्स ऑफ हिमोग्लोबिन. ते एका निरोगी माणसाच्या शरीरामध्ये 12 ते 16 ग्राम हिमोग्लोबिन असते. इन एव्हरी 100 ml ऑफ ब्लड. तर दर 100 ml रक्तामध्ये एका निरोगी माणसाच्या शरीरामध्ये 12 ते 16 ग्राम हिमोग्लोबिन सामावलेलं असते. तर हिमोग्लोबिनचं तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे. हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे 12 ते 16 ग्राम. किती? 100 ml रक्तामध्ये आरोग्यदायी माणसाच्या. दीज मॉलिक्युल्स म्हणजे रेणू. कशाचे रेणू? हिमोग्लोबिनचे. प्ले अ सिग्निफिकंट रोल म्हणजे महत्त्वाचं कार्य. सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाचं, रोल म्हणजे कार्य. इन ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पायरेटरी गॅसेस म्हणजे जे श्वसनामध्ये आपण गॅसचं शरीरात घेतो आणि शरीरातले काही गॅस बाहेर सोडतो, यांच्या ट्रान्सपोर्टमध्ये म्हणजे यांच्या वहनामध्ये हिमोग्लोबिनचा खूप महत्त्वाचा रोल आहे. ट्रान्सपोर्टमध्ये, कोणाच्या ट्रान्सपोर्टमध्ये? रेस्पायरेटरी गॅसेस कोणते असतात? तर कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन. तुम्ही ऑक्सिजनमध्ये घेता आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडता. RBCs हॅव ॲन ॲव्हरेज लाईफस्पॅन म्हणजे सरासरी त्यांचं आयुष्य किती वर्ष असते, किती दिवस असते त्या पेशीचं आयुष्य? 120 days. आफ्टर विच दे आर डिस्ट्रॉईड. ते 120 दिवसाच्या नंतर, आफ्टर म्हणजे नंतर, ते डिस्ट्रॉय केले जातात म्हणजे नष्ट केले जातात. इन द स्प्लीन. कोणत्या अवयवामध्ये नष्ट करतात? स्प्लीन नावाच्या अवयवामध्ये RBCला नष्ट करतात, तर मारून टाकतात. तर म्हणून त्याला स्प्लीनला काय म्हणतात? त्याचं कंसात नाव दिले ग्रेवयार्ड ऑफ RBCs. स्प्लीनलाच काय म्हणतात? ग्रेवयार्ड म्हणजे काय? तर जिथं माणसाला वगैरे पुरतात त्याला ग्रेवयार्ड म्हणतात. तर आता इथं RBCs मरतात म्हणून त्याला RBCचं ग्रेवयार्ड म्हणतात. चला, RBC संपला. आता WBC म्हणजे ल्युकोसाइट्स आहे. ल्युकोसाइट्स आर ऑल्सो नोन ॲज व्हाईट ब्लड सेल्स. तर ल्युकोसाइट्सलाच काय म्हणतात? व्हाईट ब्लड सेल म्हणजे WBC. व्हाईट म्हणजे पांढरे, ब्लड म्हणजे रक्तातले, सेल म्हणजे पेशी. दे आर कलरलेस. त्यांना कलर नाही आहे म्हणून ते पांढरे दिसतात. ड्यू टू लॅक ऑफ हिमोग्लोबिन. लॅक म्हणजे नसणे, त्यांच्याकडे हिमोग्लोबिन नसते त्यामुळे रंग नसते. दे आर न्यूक्लिएटेड म्हणजे त्यांच्याकडे केंद्रक आहे. अँड आर रिलेटिवली लेसर इन नंबर. रिलेटिवली म्हणजे तुलना जर केली, कोणासोबत तुलना करायची आपल्याला? RBC सोबत जर तुलना केली तर लेसर म्हणजे कमी आहेत, इन नंबर म्हणजे संख्येनं. विच ॲव्हरेजेस आणि त्यांची ॲव्हरेज संख्या किती आहे? पर क्युबिक मिलीमीटरमध्ये 6000 ते 8000 एवढी आहे पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लडमध्ये. एवढ्या रक्तामध्ये 6000 ते 8000 WBC आहेत, जे की कमी आहेत. कारण RBC किती होत्या? तेवढ्याच रक्तामध्ये 50 लाख ते 55 लाख होत्या आणि हे फक्त 6000 ते 8000 आहेत. ल्युकोसाइट्स आर जनरली, ल्युकोसाइट म्हणजे त्यांचं नाव आहे, जनरली म्हणजे कसं? सामान्यतः. शॉर्ट लिव्ड, तर यांचं आयुष्यही कमी आहे RBCपेक्षा. वी हॅव 2 मेन कॅटेगरीज ऑफ WBCs. WBCचे 2 मुख्य प्रकार आपल्याकडे आहेत. एकांना म्हणतात ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसऱ्या प्रकारला काय म्हणतात? अग्रॅन्युलोसाइट. WBCचे 2 प्रकार, ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युल आणि अग्रॅन्युल. न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स
बेसोफिल्स आर डिफरंट टाईप्स ऑफ ग्रॅन्युलोसाइट्स. आता बघा, हे ग्रॅन्युलोसाइट्स प्रकाराचेच त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या WBC आहेत. एक आहे न्यूट्रोफिल्स, हे पण ग्रॅन्युलोसाइट आहे. इओसिनोफिल, हे पण ग्रॅन्युलोसाइट आहे. आणि बेसोफिल्स, हे पण काय आहेत, ग्रॅन्युलोसाइट्स आहेत. व्हाईल लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स आर अग्रॅन्युलोसाइट. आणि अग्रॅन्युलोसाइटचे 2 प्रकार कोणते आहेत, तर लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. या 2 ज्या आहेत WBC त्या कोणत्या प्रकारच्या आहेत, त्या आहेत अग्रॅन्युलोसाइटच्या. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं ग्रॅन्युलोसाइट WBC कोणत्या आहेत आणि अग्रॅन्युलोसाइट WBC कोणत्या आहेत. पुढे बघा, न्यूट्रोफिल्स आर द मोस्ट अबंडंट सेल्स. तर न्यूट्रोफिल्स यांच्यात सगळ्यात जास्त उपस्थित आहेत. अबंडंट म्हणजे पुष्कळ प्रमाणात उपलब्ध आहेत, म्हणजे सगळ्यात जास्त. 60 ते 65% ऑफ द टोटल WBCs. जेवढ्या टोटल WBC आहेत त्याच्या 60 ते 65% फक्त कोण आहेत, न्यूट्रोफिल्स. अँड बेसोफिल्स आर द लीस्ट. आणि सगळ्यात कमी कोण उपलब्ध आहेत, बेसोफिल. तर अर्धा ते 1% आहेत या अमॉंग देम. तर सगळ्यात जास्त WBCमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या WBC पेशी आहेत विचारलं तर तुम्ही म्हणणार न्यूट्रोफिल्स. आणि WBCमध्ये सर्वात कमी कोणत्या आहेत, तर बेसोफिल्स. न्यूट्रोफिल्स अँड मोनोसाइट्स. मोनोसाइट किती आहेत ते पण दिले बघा. मोनोसाइटचं प्रमाण आहे 6 ते 8%. 6 ते 8%. तर न्यूट्रोफिल्स अँड मोनोसाइट्स आर फॅगोसाइटिक सेल्स. हे कशा आहेत, फॅगोसाइटिक पेशी आहेत. तर न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट्स कशा आहेत, फॅगोसाइटिक. आता हे फॅगोसाइटिक शब्दाचा अर्थ काय, फॅगोसाइटिक शब्दाचा अर्थ आहे जे दुसऱ्यांना गिळतात, त्याला फॅगोसाइटिक म्हणतात, फॅगोसाइटिक. तर न्यूट्रोफिल्स आणि मोनोसाइट ज्या पेशी आहेत त्या दुसऱ्यांना गिळतात. कोणाला गिळतात, तर फॉरेन ऑर्गॅनिझमला गिळतात, जे आपल्या शरीरात बाहेरून येतात, सूक्ष्मजीव. एंटरिंग द बॉडी. एंटरिंग द बॉडी म्हणजे जे बाहेरून आपल्या शरीरात प्रवेश करायचे. फॉरेन ऑर्गॅनिझम म्हणजे जे दुसरे आहेत, आपल्या शरीराला सोडून, आपल्या शरीराच्या पेशा सोडून दुसऱ्या पेशांना फॉरेन ऑर्गॅनिझम म्हणतो किंवा आपण फॉरेन सेल म्हणतो. त्यांना हे फॅगोसाइटिक करतात, म्हणजे त्यांना गिळून घेतात आणि शरीराचं संरक्षण करतात. बेसोफिल्स सिक्रेट हिस्टामाइन. आणि सिक्रेट म्हणजे काय, सोडतात. तर बेसोफिल कोणता पदार्थ सोडतात, हिस्टामाइन. अजून दुसरा कोणता सोडतात, सेरोटोनिन. आणि तिसरा कोणता सोडतात, हिपॅरिन, ETC. तर बेसोफिल ज्या पेशी आहेत ते यांच्यासारखे पदार्थ सोडतात, हिस्टामाइन, सेरोटोनिन आणि हिपॅरिनसारखे पदार्थ सोडतात. आणि अँड आर इन्वॉल्ड इन कशामध्ये काम आहे यांचं, इन्फ्लामेटोरी रिॲक्शन. तर इन्फ्लामेटोरी रिॲक्शनमध्ये काम आहे यांचं. आर इन्वॉल्ड इन इन्फ्लामेटरी रिॲक्शन. आता इन्फ्लामेटरी रिॲक्शनचा अर्थ काय, तर इन्फ्लामेटरी रिॲक्शनचा अर्थ आहे की शरीराचं संरक्षण करणे. तसं इन्फ्लामेशन म्हणजे सूज, तुम्हाला काही चावल्यावर सूज वगैरे येते ना, तर त्या टाईपचं. तर शरीराचं डिफेन्स मेकॅनिझम असते. म्हणजे बेसोफिल जे आहे ते हिस्टामाइन, सेरोटोनिन आणि हिपॅरिनसारखे पदार्थ सोडतात. इन्फ्लामेटरी रिॲक्शन म्हणजे काय, की शरीराचं डिफेन्स करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी काम करतात बेसोफिल. त्याच्यानंतर पुढचं बघा, पुढचं आहे इओसिनोफिल्स, जे की शरीरात टोटल WBCच्या किती आहेत, 2 ते 3% आहेत. रेजिस्ट इन्फेक्शन. हे काय होऊ देत नाहीत, इन्फेक्शन होऊ देत नाहीत. रेजिस्ट म्हणजे त्याचा प्रतिकार करतात. रेजिस्ट शब्दाचा अर्थ असते प्रतिकार. इन्फेक्शन होऊ देत नाहीत. अँड अल्सो असोशिएटेड विथ ॲलर्जिक रिॲक्शन. आणि हे यांच्यामुळंच ॲलर्जिक रिॲक्शन होतात. कोणामुळं, इओसिनोफिलमुळं. त्यांचं पुढे बघा. आणि सगळ्यात लास्टचे कोण आहेत, लिम्फोसाइट्स. 20 ते 25% जे आहेत टोटल WBCच्या ते लिम्फोसाइट आहेत. आर ऑफ 2 मेजर टाईप्स. तर लिम्फोसाइट 2 प्रकारचे आहेत. एक आहे B लिम्फोसाइट, एक आहे T लिम्फोसाइट. बोथ B अँड T लिम्फोसाइट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर. यांचं पण काय, इम्युनो रिस्पॉन्स आहे. इम्युनिटी म्हणजे कशासाठी आहे, रोगप्रतिकार क्षमतासाठी काम आहे. लिम्फोसाइटचं काम काय, रोगप्रतिकार क्षमता. किती टक्के आहेत टोटल WBCच्या, 20 ते 25% आहेत.
लिम्फोसाईटचे प्रकार किती आहेत? 2 आहेत, बी लिम्फोसाईट आणि टी लिम्फोसाईट. चला आता ल्युकोसाईट हे झालं. आता लास्टचं फॉर्म एलिमेंटमधला फॉर्म एलिमेंट जे आहेत फॉर्म एलिमेंटमध्ये किती येतात प्रकार? फॉर्म एलिमेंटमध्ये येतात RBC प्लस कोण येते? WBC. दोन्ही झालं. आता आपलं काय राहिले? फक्त बघायचं प्लेटलेट बघायचं राहिले. प्लेटलेट्स राहिले बघा. प्लेटलेट्स ऑल्सो कॉल्ड थ्रोम्बोसाइट्स. प्लेटलेट्सलाच काय म्हणतात? थ्रोम्बोसाइट्स. साइट शब्दाचा अर्थ पेशी असते. तर थ्रोम्बोसाइट्स आर सेल फ्रॅगमेंट्स. फ्रॅगमेंट्स म्हणजे तुकडे. सेल फ्रॅगमेंट्स म्हणजे सेलचे तुकडे आहेत. प्रोड्यूस्ड फ्रॉम मेगा कॅरिओसाइट्स. बघा हे मेगा कॅरिओसाइट्स नावाच्या पेशी आहेत. मेगा म्हणजे मोठ्या. मेगा कॅरिओसाइट्स नावाच्या पेशी आहेत. त्यांचे हे तुकडे आहेत प्लेटलेट्स म्हणजे थ्रोम्बोसाइट. आणि मेगा कॅरिओसाइट्स काय आहेत? स्पेशल सेल्स आहेत इन द बोन मॅरो. अस्थिमज्जा. बोन मॅरो म्हणजे काय? अस्थिमज्जा. तर अस्थिमज्जामध्ये काही स्पेशल सेल असतात, तर त्यांना मेगा कॅरिओसाइट्स म्हणतात. त्यांचे हे फ्रॅगमेंट्स आहेत. फ्रॅगमेंट्स, सेल फ्रॅगमेंट्स म्हणजे तुकडे. फ्रॅगमेंट्स म्हणजे तुकडे आहेत. ब्लड नॉर्मली कंटेन्स. तर रक्तामध्ये नॉर्मली किती असतात हे तुकडे थ्रोम्बोसाइट्स? 1.5 लाख ते 3.5 लाख प्लेटलेट्स पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लडमध्ये. तर सगळ्यात जास्त कोण झाल्या मग? RBC, कारण ते किती होत्या? 50 ते 55 लाख. WBC किती आहेत? 6 ते 8 हजार. हे WBCपेक्षा जास्त आहेत प्लेटलेट्स. 1.5 लाख ते 3 लाख आहेत. प्लेटलेट्स कॅन रिलीज अ व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस. व्हरायटी म्हणजे विविध. सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ. रिलीज म्हणजे ते स्त्रवतात. तर वेगवेगळे पदार्थ स्त्रवतात ते. मोस्ट ऑफ विच आर इन्वॉल्ड इन. आणि यांच्यापैकी मोस्ट ऑफ विच त्यांच्यापैकी जास्तीत जास्त. मोस्ट ऑफ विच म्हणजे त्यांच्यापैकी जास्तीत जास्त कशामध्ये इन्वॉल्ड आहेत? तर कशामध्ये कार्य करतात? कोॲग्युलेशनमध्ये. रक्ताची गाठ बनवण्यामध्ये, रक्त गोठवण्यामध्ये. त्यालाच दुसरा शब्द कोणता आहे? ब्लड क्लॉटिंग. बघा रिडक्शन म्हणजे कमी होणे, घट. इन दिअर नंबर म्हणजे संख्या. जर त्यांची संख्या कमी झाली तर कॅन लीड टू क्लॉटिंग डिसऑर्डर. तर कोणते? रक्ताचे जे आहेत गाठ न होण्याचे डिसऑर्डर म्हणजे रोग होतात. विच विल लीड. त्यामुळं काय होणार? एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड. तर एक्सेसिव्ह म्हणजे जास्त प्रमाणात. हे शब्द आहे एक्सेसिव्ह. तर जास्त प्रमाणात लॉस म्हणजे काय होणार? रक्त वाया जाणार शरीरातून. फ्रॉम द बॉडी म्हणजे शरीरामधून. वरच्या पॅसेजवर NCERTच्या नोट्स बघूत आपण. बुलेट पॉईंट नोट्स बघूत. फॉर्म एलिमेंट्स कोणाला म्हणतात? तर इरिथ्रोसाईट म्हणजे RBC, ल्युकोसाईट म्हणजे WBC आणि प्लेटलेट्स यांना सगळ्यांना मिळून कलेक्टिव्हली त्यांना मिळून काय म्हणतात? फॉर्म एलिमेंट्स. आणि रक्ताच्या टोटल किती आहेत फॉर्म एलिमेंट्स? 45%. आणि बाकीचं उरलेलं 55% कोण असते? प्लाझ्मा. चला इरिथ्रोसाईट्सबद्दल काय काय माहिती दिली आहे? मोस्ट अबंडंट सेल्स इन द ब्लड. तर रक्तामध्ये सगळ्यात जास्त उपस्थित पेशा कोणत्या आहेत? इरिथ्रोसाईट्स. हेल्दी ॲडल्ट. एका माणसाच्या शरीरामध्ये चांगले आरोग्यदायी किती असते? तर 5 ते 5.5 मिलियन म्हणजे 50 ते 55 लाख RBC पर क्युबिक मिलीमीटर ऑफ द ब्लड. तर संख्या दिलेली आहे. त्याच्यानंतर काय सांगितले? फॉर्म कुठं तयार होतात? इन द रेड बोन मॅरो इन ॲडल्ट्स. तर प्रौढ व्यक्तीच्या कुठं तयार होतात? रेड बोन मॅरोमध्ये. डिवॉइड म्हणजे नाही आहे त्यांच्याकडं, न्यूक्लियस नाही आहे. इन मोस्ट मॅमल्स. आणि आकार कसा आहे त्यांचा? बाय कॉन्केव शेप. तर आकार आहे बाय कॉन्केव आणि त्यांच्याकडे काय नाही आहे? तर न्यूक्लियस नाही आहे. पुढे काय म्हणते? कंटेन हिमोग्लोबिन. RBCमध्ये काय असते? हिमोग्लोबिन ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन जे आहे ते प्रोटीन आहे. त्या हिमोग्लोबिन प्रोटीनमध्ये काय असते? आयर्न असते. गिविंग रेड कलर. त्यामुळे त्यांना कोणता कलर प्राप्त होते? लाल कलर. कोणाला लाल कलर प्राप्त होते? RBCला. कोणामुळं? हिमोग्लोबिनमुळं. हिमोग्लोबिन किती आहे? 12 ते 16 ग्राम आहे 100 ml रक्तामध्ये.
रोल काय काम या हिमोग्लोबिनचा? ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस, वहन करते. हे जे तुमच्या रक्तामध्ये ऑक्सिजन वगैरे जे आहे त्याचं वहन करायचं काम आहे हिमोग्लोबिनचं. RBCचा लाईफ स्पॅन किती आहे, म्हणजे किती दिवस टिकतात जन्मल्यानंतर, तयार झाल्यानंतर? ते 120 दिवस टिकतात आणि त्याच्यानंतर डिस्ट्रॉय होतात, नष्ट होतात. कशामध्ये जाऊन? स्प्लीन नावाच्या अवयवामध्ये जाऊन त्यांना नष्ट करतात. म्हणून स्प्लीनला काय म्हणतात? RBCचा ग्रेव्हयार्ड पण म्हणतात. चला आता ल्युकोसाईटबद्दल बघूत. त्यांना ल्युकोसाईटला काय म्हणतात? ऑल्सो नोन ॲज व्हाईट ब्लड सेल, यांनाच व्हाईट ब्लड सेलही म्हणतात. कलरलेस ड्यू टू लॅक ऑफ हिमोग्लोबिन, लॅक म्हणजे नाही आहे, यांच्याकडे हिमोग्लोबिन नाही आहे म्हणून हे कसे आहेत? कलरलेस आहेत. न्यूक्लिएटेड, यांच्याकडे केंद्रक आहे. हे किती आहे? 6000 ते 8000 आहेत पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लडमध्ये. शॉर्ट लिव्ड म्हणजे यांचं कसं आहे? कमी आहे, यांचा कालावधी जास्त वेळ जगत नाहीत, कमी वेळ जगतात. 2 मेन कॅटेगरीज, यांच्या 2 मेन कॅटेगरीज आहेत. एक आहे ग्रॅन्युलोसाइट्स, एक आहे अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्समध्ये कोणते 3 येतात? न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स आणि बेसोफिल्स. अग्रॅन्युलोसाइट्समध्ये कोण येतात? लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. बघा न्यूट्रोफिल्स जे की सगळ्यात जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत, किती? 60 ते 65% WBCच्या टोटल. ते कसे आहेत? फॅगोसाइटिक आहेत, म्हणजे काय करतात? गिळतात बाहेरून येणाऱ्या पेशीला आणि शरीराचं संरक्षण करतात. बेसोफिल्स बघा हे काय? लिस्ट अबंडंट म्हणजे सगळ्यात कमी प्रमाणात आहेत. किती आहेत? 0.5 ते 1% फक्त. हे काय करतात? हिस्टामाइन, सेरोटोनिन आणि हिपॅरिनसारखे पदार्थ सिक्रेट करतात, म्हणजे सोडतात. त्याच्यानंतर तिसरं कोण आहे? इओसिनोफिल्स. हे किती आहेत? 2 ते 3% आहेत. हे काय करतात? रेजिस्ट करतात, म्हणजे प्रतिकार करतात. कशाचा? इन्फेक्शनचा. असोसिएटेड विथ ॲलर्जिक रिॲक्शन आहे, तर यांच्यामुळंच ॲलर्जिक रिॲक्शन होतात इओसिनोफिल्समुळं. त्याच्यानंतर कोण आहे? लिम्फोसाईट किती आहेत? 20 ते 25%. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक आहे बी लिम्फोसाईट, एक आहे टी लिम्फोसाईट. आणि यांचं काम काय? रिस्पॉन्सिबल फॉर इम्युन्यू रिस्पॉन्सेस, म्हणजे प्रतिकार क्षमतासाठी त्यांचं काम आहे. इम्युन्यू म्हणजे रोग प्रतिकार क्षमता. आणि त्याच्यानंतर कोण आहे? सगळ्यात शेवटी मोनोसाइट्स. हे किती आहेत? 6 ते 8% आहेत. आणि हे पण कसे आहेत? फॅगोसाइटिक आहेत, म्हणजे गिळतात. तर फॅगोसाइटिक कोण 2 आहेत, एक आहे न्यूट्रोफिल आणि एक आहे हे मोनोसाइट. हे दोन्ही कसे आहेत? फॅगोसाइटिक आहेत. तर बघा पहिल्यांदा तुम्हाला कोणाकोणाचं सांगितलं? न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बेसोफिल. कारण का सांगितले असं? न्यूट्रोफिल, बेसोफिल आणि इओसिनोफिल लाईननं? कारण हे कोणते आहेत? हे ग्रॅन्युलोसाइट आहेत. आणि खालच्या 2 कशा आहेत? अग्रॅन्युलोसाइट आहेत. पुढे बघा प्लेटलेट्सबद्दल. प्लेटलेट्सचं दुसरं नाव काय? थ्रोम्बोसाइट्स. हे काय आहेत? सेल फ्रॅगमेंट्स म्हणजे काय? तुकडे आहेत, पेशीचे तुकडे आहेत. कोणत्या पेशीचे? मेगा कॅरिओसाइट नावाच्या पेशीचे तुकडे आहेत. किती असतात पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लडमध्ये? 1.5 लाख ते 3 लाख असतात. इन्वॉल्ड इन, यांचं काम काय? कशासाठी असतात? ब्लड कोॲग्युलेशनमध्ये, रक्त गोठवण्यामध्ये यांचं काम आहे. आणि हे जर रिडक्शन झालं म्हणजे यांची संख्या कमी झाली तर कोणते रोग होतात? क्लॉटिंग डिसऑर्डर. आणि त्यामुळं खूप रक्त शरीरातलं वाया जाऊ शकते. आता बघा काही MCQ क्वेश्चन आणलेत वरच्या पॅसेजवर. बघा पहिला काय? व्हॉट पर्सेंटेज ऑफ ब्लड, रक्ताचे किती टक्के, इज कन्स्टिट्युएटेड बाय फॉर्म एलिमेंट्स, फॉर्म एलिमेंट्सपासून बनलेलं असते. तर रक्ताच्या किती टक्के रक्त फॉर्म एलिमेंट्सपासून बनलेलं असते? तर फॉर्म एलिमेंट्सपासून किती बनलेलं असते? 45%. वेअर आर RBCs फॉर्म इन ॲडल्ट्समध्ये RBC कुठे बनतात? तर रेड बोन मॅरोमध्ये बनतात. फॉर्म म्हणजे तयार होणे. कुठं बनतात? व्हॉट इज द ॲव्हरेज लाईफस्पॅन ऑफ RBCचा ॲव्हरेज लाईफस्पॅन म्हणजे आयुर्मान, किती दिवस जगतात? ते किती दिवस जगतात? 120 दिवस. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट अबंडंट म्हणजे खूप जास्त प्रमाणात उपलब्ध असलेली WBC कोण आहे? तर सगळ्यात जास्त उपलब्ध कोणती होती? न्यूट्रोफिल्स, 60 ते 65%. पुढे बघा 5वा. व्हॉट इज द फंक्शन म्हणजे काम. हिमोग्लोबिनचं काम काय आहे? RBCमध्ये जे हिमोग्लोबिन असते त्याचं काम विचारले तुम्हाला. त्याचं काम काय आहे? ट्रान्सपोर्ट म्हणजे वहन करणे. रेस्पिरेटरी गॅसेसचं वहन करणे त्याचं काम आहे, म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं वहन करण्याचं काम आहे. पुढे काय बघा? विच WBC आर इन्वॉल्ड इन ॲलर्जिक रिॲक्शन. ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये कोणत्या WBC इन्वॉल्व असतात? त्या ॲलर्जीसाठी कोणत्या आहेत? आत्ताच आपण बघितलं वर इओसिनोफिल्स आहेत. व्हॉट इज द नॉर्मल रेंज म्हणजे ॲव्हरेज
प्लेटलेट्स किती असतात रक्तामध्ये, तर 1.5 लाख ते 3.5 लाख. तर 1.5 लाख ते 3.5 लाख ऑप्शन नंबर 2मध्ये. विच सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द इम्युन्यू रिस्पॉन्स ऑफ द बॉडी. इम्युन्यू रिस्पॉन्ससाठी कोणत्या पेशी तर कोणत्या पेशा आहेत, लिम्फोसाईट, टी लिम्फोसाईट आणि बी लिम्फोसाईट यांचं काम आहे इम्युनिटीचं. पुढे बघा, व्हॉट डू बेसोफिल काय सिक्रेट करतात, काय सिक्रेट करतात, हिस्टामाइन सिक्रेट करतात, सेरोटोनिन करतात आणि हिपॅरिन करतात. म्हणजे ऑप्शन नंबर 1. वेअर आर RBCs डिस्ट्रॉईड आफ्टर दिअर लाईफ स्पॅन. तर लाईफ स्पॅन म्हणजे पूर्ण जिंदगी खतम झाल्यानंतर डिस्ट्रॉय म्हणजे कुठं नष्ट करतात त्यांना, कोणत्या अवयवामध्ये, तर कोणत्या अवयवामध्ये नष्ट करतात, स्प्लीनमध्ये. तर पूर्ण सगळे MCQ लिहून घ्या, नोट्सचे पॉईंट लिहून घ्या आणि हे NCERTचा पॅसेज 2दा वाचा.